नमस्कार. स्क्रीन पाहून चक्कर नाही आले ना कोणाला? पे आफ्टर प्लेसमेंट अर्थ नाही म्हटल्यानंतर आला. हा पे आफ्टर प्लेसमेंट म्हटल्यानंतर नाही अजूनपर्यंत मला आला चक्कर. नाही आला ना? बर, व्हेरी गुड. म्हणजे सगळे व्यवस्थित तब्येतीने आहेत असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. ओके. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाबा पे आफ्टर प्लेसमेंट म्हटल्यानंतर ते असं कसं होतं, असं कसं होऊ शकतं? बरोबर आहे, कारण कन्सेप्ट नवीन आहे. Yes, sir. Confusing. काय झालं? Yes, sir. ओके, तर बोलू मी. जे काय असेल ते तुमचे क्वेश्चन आन्सर जे आहे ते आपण सगळ्यात शेवटी घेऊ. ओके. ऑब्विसली तुम्हाला काही शंका असणार आहेत, त्या शंका सगळ्या आपण नंतर घेऊ. पे आफ्टर प्लेसमेंट म्हणजे आणि टोटल सीसीएनएचा प्रोग्राम आहे. सीसीएनएचा जो काय सिलेबस आहे तो सिलेबस आहे याच्यामध्ये. ओके. तुम्हाला ऍडमिशनसाठी काही कॉन्टॅक्ट हवे असतील तर हे हे जे खाली जे नंबर दिले आहेत 90 49 11 67 37 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके. पॅकेज जे काय आहे ते साधारण या रेंजमध्ये असेल, याच्यापेक्षा कमी असेल, जास्त असेल, पण कमी नसेल, याच रेंजमध्ये साधारण असेल. ओके. तर कोर्समध्ये नेमकं काय आहे? तर कोर्समध्ये आहे हार्डवेअर आणि नेटवर्किंग. व्हॉट इज हार्डवेअर आणि नेटवर्किंग? तर हार्डवेअर म्हणजे काय आणि नेटवर्किंग म्हणजे काय? हार्डवेअर आणि नेटवर्किंग हे दोन फंडामेंटल पिलर आहेत जे आय टी क्षेत्राचे, आय टी इंडस्ट्री किंवा आय टी टेक्नॉलॉजी ज्याला म्हणू शकतो आपण, तर त्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर त्याच्यासाठी जे गरजेचे आहेत असे हे दोन पिलर आहेत, ज्याला खांब म्हणू शकतो, की या दोन खांबांवर पूर्ण आय टी इंडस्ट्री उभी आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. बरोबर आहे. नुसतं हार्डवेअर असून उपयोग आहे का? तर नाही. नुसतं नेटवर्क असून उपयोग आहे का? तर नाही. दोघं जेव्हा एकमेकांच्या सोबत असतील तेव्हा ते चाक पुढे जाईल, तो रथ पुढे जातो. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन गोष्टी असतात महत्वाच्या, की समजा मार्केटिंग क्षेत्रामध्ये कन्झ्युमर आणि बायर, म्हणजे विक्रेता आणि घेणारा, असं जिथे असतं, तसंच या इथे हे दोन पिलर आहेत, की एक काम करणारा आणि एका मार्फत काम चालणारं. हार्डवेअर जे आहे त्या हार्डवेअरच्या मार्फत सगळं काम चालतं आणि नेटवर्क जे आहे त्या नेटवर्किंगने ते काम पूर्णत्वास जातं. हार्डवेअरची डेफिनेशन म्हणजे आपण जर समजा ढोबळमानाने हार्डवेअरचा एका काय म्हणतात त्याला शब्दात मांडायचं म्हटलं तर हार्डवेअर म्हणजे फिजिकल कंपोनंट जे डोळ्यांनी दिसू शकतात, फिजिकल कंपोनंट की ज्याला तुम्ही इझिली हात लावू शकतात, असे कंपोनंट जे आहेत, तर हे म्हणजे फिजिकल कंपोनंट जे आहे ते हार्डवेअरमध्ये येतात. मग ते नेटवर्किंग मध्ये असू देत किंवा कॉम्प्युटरमध्ये असू देत. कुठलेही डिव्हाइस असू दे, मग ते जे कनेक्टिव्हिटीसाठी कामात येतात हे डिव्हाइसेस फिजिकल असू देत किंवा हॅलो, हा, फिजिकल असू देत किंवा जे डोळ्यांनी दिसतात किंवा काही गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या सिस्टीम मध्ये असतात, ज्या हार्डवेअरच्या स्वरूपात असतात, किंवा मदरबोर्ड झाला किंवा काही गोष्टी असं. तर काही नेटवर्किंग साठी कामात येतात, काही तुमच्या कॉम्प्युटरसाठी कामात येतात.
त्याच्या एक्झाम्पल मध्ये कॉम्प्युटर, सर्व्हर, डेस्कटॉप, लॅपटॉप, मेन फ्रेम कॉम्प्युटर, नंतर नेटवर्कचे डिव्हाइसेस आहे त्याच्यामध्ये राउटर, स्विचेस, मोडेम, फायरवॉल. स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये जर विचार केला तर एसडीडी, एनएस, नंतर पेरिफेरल्स मध्ये प्रिंटर, स्कॅनर, सीसीटीव्ही, कॅमेरा, नंतर तुमच्या एनव्हीआर, डीव्हीआर, हे सगळे जे आहेत हे हार्डवेअर कंपोनेंट झाले. तर आणि नेटवर्किंग म्हणजे काय? तर नेटवर्किंगची डेफिनेशन अशी करता येईल आपल्याला की एक, दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी जर एकत्र झाल्या तर ते नेटवर्क तयार होतं. नेटवर्किंग मध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त, मला वाटतं कोणाचा तरी टीव्ही चालू आहे, तो बंद करा का प्लीज. हॅलो, हॅलो. कोणाचा तरी टीव्ही चालू आहे, तो बंद कराल का प्लीज. त्याचा आवाज येतो, टीव्ही आयदर बोलत असतील घरामध्ये. ओके. लॅन मध्ये जर आपण विचार केला, नेटवर्किंगमध्ये नेटवर्किंगचे काही कंपोनंट्स आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे नेटवर्कची डेफिनेशन काय, की एकापेक्षा दोनापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा एकत्र येतात, दोन किंवा दोनापेक्षा जास्त. तर आता दोन दोन डिव्हाइस म्हणजे काय, आता तुमचं मोबाईल आणि तुमचे हेडफोन हे सुद्धा एक नेटवर्क झालं. ब्लूटूथ ने कनेक्ट होतो आपण, ब्लूटूथ कनेक्टर घेतो मोबाईल, आणि तुमचा लॅपटॉप आणि तुमचा ब्लूटूथ कनेक्शन हे सुद्धा एक नेटवर्क झालं. वायर्ड हेडफोन आता हे जे मी लावलेले आहेत, हे सुद्धा एक नेटवर्क आहे. या लॅपटॉप पासून तर माझ्या कानांपर्यंत येणारं जे वायर्ड डिव्हाइस आहे हा, कारण मला साऊंड माझ्या कानात डायरेक्ट येतो. ओके. हे वायर्ड डिव्हाइस किंवा वायरलेस डिव्हाइस अशा दोन प्रकारांमध्ये हे मोडलं जातं. तर नेटवर्कचे काही टाइप्स आहेत, की लोकल एरिया नेटवर्क हे त्यांच्या कशावरून ठरले टाइप्स, तर त्याच्या त्याच्या आकारमानानुसार. लॅन एक छोटस ऑफिस असेल, त्या ऑफिस मधले काही लोक जे एकमेकांशी त्यांचे डिव्हाइसेस यूज करण्यासाठी किंवा शिफ्टिंग करण्यासाठी, डेटा शिफ्ट करण्यासाठी जेव्हा वापरले जातात, तेव्हा ते लॅन मध्ये असतात, छोट्या ऑफिसमध्ये, छोट्या ओके. सॉरी. लॅन नेटवर्क मध्ये तुम्हाला छोट्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण काम करतो, होम नेटवर्क असतं आपल्या घरामध्ये, जे लॅन असतं किंवा तुमचा राउटर असतो, तुमचा स्विच असतो, तुमचं जे घरातल्या मध्ये जे राउटर असतो, त्याच्यातनं तुम्हाला छोटस एक नेटवर्क मिळतं, किंवा एक छोटस ऑफिस आहे, सीएसओ ऑफिस आहे, ते लॅन मध्ये कन्वर्ट होतं. वॅन मध्ये काय होतं, तर जेव्हा एका ऑफिसचे एका या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये असं जेव्हा होतं, ते वाईड एरिया नेटवर्क मध्ये कन्वर्ट होतं. किंवा जेव्हा या लोकेशनवरून, म्हणजे जळगाववरून एखादा माणूस मुंबईच्या लोकेशनवर कनेक्ट होतो, किंवा पुण्याचा माणूस जेव्हा दिल्लीला जातो, की कनेक्ट होतो दिल्लीच्या ऑफिसशी, तर हे झालं वाईड एरिया नेटवर्क. हे त्यांच्या त्यांच्या डिस्टन्स वरून आपण ठरवतो. काही वायरलेस नेटवर्क असतात. वायरलेस नेटवर्क मध्ये तुमचे ब्लूटूथ डिव्हाइस आहेत, वायफायचे डिव्हाइसेस आहे, घरामध्ये तुम्ही तुमचे मोबाईल, तुमचे बाकीचे इन्स्ट्रुमेंट सगळे
नेटवर्कमध्ये कनेक्ट करतात, हे एक वायरलेस डिव्हाइस आहे. तसंच हे सगळे उदाहरणं वेगळे याच्यानुसार सांगतोय. नेटवर्किंगचे की कन्सेप्टचा विचार केला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आयपी ॲड्रेसिंग. पूर्वी फक्त आयपी व्हर्जन 4 होतं, IPv4 होतं. आता IPv6 पण आलंय. का? तर नेटवर्कचे युजर्स एवढे वाढले आहेत, की प्रत्येकाला देण्यासाठी एक आयपी ॲड्रेस असतो. तो कनेक्ट करण्यासाठी आता पूर्वीची जी आयपी ॲड्रेसिंग सिस्टीम होती ती कमी पडायला लागली आहे. म्हणून व्हर्जन 6 मार्केट इंट्रोड्यूस झालंय आणि हे आयपी व्हर्जन 6 मध्ये आता सगळं ट्रान्सफॉर्मिंग चाललेलं आहे. त्याच्यानंतर प्रोटोकॉल्स आहेत. काही TCP/IP आहे, HTTP आहे, HTTPS आहे, सिक्युरिटीज वाले. नंतर काही FTP आहेत. नंतर नेटवर्क सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये फायरवॉल, VPN कनेक्शन, एन्क्रिप्शन अशा वेगळ्या की कन्सेप्ट आपण या कोर्समध्ये घेतो. ओके. आता तुम्ही म्हणाल हार्डवेअर आणि नेटवर्क एकत्र कसे? बरोबर आहे? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना, की हार्डवेअर किंवा नेटवर्क हे एकत्र कसे? तर हार्डवेअर आणि नेटवर्क हे हार्डवेअर आणि नेटवर्क हे जे आहे ते दोघं सोबत काम कसं करतं? हार्डवेअर जे आहे ते आपल्याला काय देतं? फिजिकल डिव्हाइसेस देतं, जे नेटवर्किंगसाठी कामात येतील. आणि नेटवर्किंगमध्ये काय होतं? ते डिव्हाइसेस एकमेकांशी कम्युनिकेट होतील, हे नेटवर्कमध्ये पाहिलं जातं. उदाहरणार्थ, एक राउटर जो आहे, हा राउटरचा हार्डवेअर आहे. कशासाठी यूज केला जातो? नेटवर्कचे प्रोटोकॉल्स सॉफ्टवेअरमध्ये घेऊन ते डायरेक्टली कनेक्ट केले जातात इंटरनेट ट्रॅफिकसाठी. बरोबर आहे? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की या सगळ्या माहितीसाठी किंवा याच्यासाठी आपण गरजेचं काय आहे आपल्याला, की का गरजेचं आहे? एवढं हार्डवेअर नेटवर्क इंजिनिअरची गरज काय आहे डिजिटल वर्कमध्ये? इम्पॉर्टन्स काय आहे? तुम्ही आज असं एखादं क्षेत्र सांगा, की ज्याच्यामध्ये हार्डवेअर किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरची अजिबात गरज नाहीये. आज तुमच्या शेतीमध्ये कॉम्प्युटर डिजिटल शेती व्हायला लागली आहे. त्याच्यानंतर आज कुठलेही कुठलेही मेकॅनिकल डिव्हाइसेस घ्या, IoT डिव्हाइसेस आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरची गरज पडणार आहे, नेटवर्क इंजिनिअरची गरज पडणार आहे. अगदीच काय एवढंच नाही तर तुमचे जे खाद्यपदार्थ बनवण्याच्या ज्या काही सिस्टीम्स बनलेल्या आहेत, तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरची गरज पडते किंवा नेटवर्क इंजिनिअरची गरज पडते. अ, तुमच्यापैकी कोणी शेगावला जर गेला असाल, तर तिथे मोठ्या प्रमाणावर अन्नछत्र चालतं. तुम्हाला असं वाटतं का, की तिथे जे जे काय अन्नछत्र चालतं, त्या अन्नछत्रामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कोणीतरी लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा स्वयंपाक करत असेल आणि तुम्हाला तिथे वाढत असेल? तर अजिबात नाही. शेगावची सिस्टीम जी आहे, शेगाव संस्थांची किंवा तुम्ही जर तिरुपतीला गेलात, शेगाव अशा करता सांगितलं, की तुम्ही महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्रातलं तुम्हाला इथल्या इथे जवळच आहे. जर तिरुपतीला लांब गेलात, तर तिरुपतीला जे लाडू बनतात, ते लाडू सुद्धा ऑटोमॅटिक म्हणजे मशीनच्या साहाय्याने बनवले जातात. आणि तिथेही तुम्हाला IoTचे डिव्हाइसेसने ते केलं जातं. त्यामुळे तुम्हाला इथेही हार्डवेअर नेटवर्क इंजिनिअरची गरज पडते. कारण डिजिटल ट्रान्सफॉर्मिंग इतकं वाढलंय. आज तुम्ही पूर्वी ऑनलाईन पैसे कोणी काढत नव्हतं किंवा ऑनलाईन पैसे कोणी ट्रान्सफर करत नव्हतं. आज तुम्ही सकाळी ₹5 चहा, ₹10 चहा जो घ्यायला जातात, ₹12 काय जो चहा आहे, तो घ्यायला जातात.
तेव्हा सुद्धा तुम्ही त्या 12 रुपयाच्या चहासाठी सुद्धा तुम्ही फोन पे करतात किंवा पेटीएम करतात, है ना? तर या सगळ्या गोष्टीचा एवढा डेटा आहे, तो डेटा सेंटर्स वेगळे वेगळे आहे, सायबर सिक्युरिटीज आहेत, IoT डिव्हाइसेस आहे, या सगळ्यांसाठी तुम्हाला डिमांड कसली आहे? तर स्किल्ड प्रोफेशनल IT इन्फ्रास्ट्रक्चरवाल्यांची. कशामध्ये? IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्किल्ड प्रोफेशनल्स पाहिजे. गेल्या 4-5 वर्षापूर्वी करोना नावाचा एक आजार आला होता. आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही कदाचित कोणी 12वीला असेल, कोणी शिक्षण घेत असेल, जे काय असेल ते. तर त्या आजारामध्ये बरेच जण घरी बसले होते. का? तर घरून काम करत होते. पण IT इंजिनियर एक असा होता, की जो सगळ्या ठिकाणी मदत करत होता. कुठेही जरी घरून काम चालत होतं, तर घरून त्या IT इंजिनियर त्या लोकांना त्याच्या घरून सपोर्ट देत होता, की नेटवर्किंग कसं म्हणजे काय म्हणतात त्याला, एखादा बग झाला किंवा एखादा प्रॉब्लेम आला त्या सिस्टीममध्ये, तर तो काढून देण्याचं काम हे IT इंजिनियर घरी बसून करत होता किंवा फोनवर तो मॅनेज करत होता किंवा त्या सिस्टीमचा ऍक्सेस घेऊन करत होता रिमोटली. ओके. त्यामुळे IT क्षेत्रामध्ये किंवा IT क्षेत्राची मध्ये या हार्डवेअर आणि नेटवर्क इंजिनियरची जी गरज आहे, ती सगळ्यात जास्त आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. ओके. क्लाउड कॉम्प्युटिंगचा जर विषय घेतला, तर क्लाउड कॉम्प्युटिंग, रिमोट वर्क ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. याचा अर्थ म्हणजेच काय, की आपण या नतीजेवर पोहोचतो, की हार्डवेअर आणि नेटवर्किंग हे जे 2 फॉर्म्स आहे, हे बॅकबोन आहेत IT इन्फ्रास्ट्रक्चर मधले. की जे ते तुम्हाला ते दोघं जे गोष्टी अशा आहेत, की ज्या तुम्हाला तुमचं काम सिमलेसली करण्यासाठी किंवा डेटा एक्सचेंज करण्यासाठी मदत करतात. ओके. क्लाउड कॉम्प्युटिंग हा जो विषय आहे, हा आत्ताच्या कंडिशनमध्ये सगळ्यात व्हास्ट विषय आहे आणि सगळ्यात ग्रोईंग विषय आहे. 5G नेटवर्क आलेलं आहे, त्याच्यानंतर डेटा सायबर सिक्युरिटीज आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी IT चं थोडंसं नॉलेज असेल किंवा आवड असेल म्हणून कदाचित जर वेब सीरीज बघितली असेल, स्पेशल ऑप्स नावाची, तर ती बघा. जर नसेल बघितली तर जरूर बघा. सायबर सिक्युरिटी हा जो प्रकार आहे, हा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व केलेला आहे आणि आताचं जे जग आहे हे सायबरवर आहे. तुम्ही आये दिन ऐकतात, की याचा कॉम्प्युटर हॅक झाला, याचं हे झालं, अमक्याचा डेटा लॉस झाला, याच्याकडनं अमुक पैसे लॉस झाले. हे जे ऐकतो आपण, तर हे कशामुळे? हे सायबर क्राईम्स वाढल्यामुळे. आणि हे सायबर क्राईम रोखण्यासाठी किंवा त्या सायबर क्राईमवर मात मिळवण्यासाठी हार्डवेअर नेटवर्किंग हे आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे येणं. ओके. आपण जे काय जॉब रोल डिस्क्रिप्ट केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये साधारण IT सपोर्ट टेक्निशियन म्हणून जो 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 जॉब रोल आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते, की इन्स्टॉलेशन करणं, कॉन्फिगरेशन करणं हार्डवेअरचं, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर कंपोनंट्सचं त्याची युजेबिलिटी चेक करणं, ते इन्शुअर करणं. बरोबर आहे? हे त्याचं काम असतं. त्याचं ॲव्हरेज सॅलरी पॅकेज जे जातं ते साधारण 1.8 लाख पर एनम पासून तर 3.5 लाख पर एनम पर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही काही दिवस एक्सपिरियन्स चांगला घेतला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढचा जॉब जर मिळाला म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आणि तुम्ही वर्ष दीड वर्षात जर चांगलं स्विच केलं, तर तुम्हाला नेटवर्क सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जॉब ऑफर होऊ शकतो. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते त्या नेटवर्क सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरची? तर कॉन्फिगरेशन, मेंटेनन्स आणि ऑपरेशन्स ऑफ सर्व्हिस वन्स नेटवर्क, म्हणजे प्रत्येक नेटवर्कचं जे काय कॉन्फिगरेशन करणं, मेंटेनन्स करणं, त्याचं ऑपरेशन्स करणं, सर्व्हरचं, डेस्कटॉपचं आणि स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरचं, ह्या सगळ्याच गोष्टीचं. त्याचं साधारण पॅकेज जे असतं, पॅकेज म्हणजे सॅलरी जी काय असते, ती साधारण 3 लाख पर एनम टू 8 लाख पर एनम, 3 lakhs पर एनम टू 8 lakhs पर एनम.
त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये काही दिवस एक्सपिरियन्स घेतल्यानंतर 4-5 वर्षानंतर जो तुम्ही एक्सपिरियन्स घेतलात आणि तो पुढे तुम्हाला चान्स काय आहे, तर IT नेटवर्क मॅनेजरचा आहे रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही जसे जसे कोर्स कराल किंवा जसं जसं तुम्ही पुढे जाल, तर कारण हे IT इंडस्ट्री आहे, हे समुद्र आहे. पण या समुद्राचा जो पाया आहे, हा IT सपोर्ट टेक्निशियन किंवा डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर इथून आहे किंवा पुढे हळूहळू तो क्लाउड कॉम्प्युटिंग पर्यंत जाणारच आहे. IT नेटवर्क मॅनेजर जो आहे तो त्याला तुमच्या हाताखाली 4 लोकांची 15 लोकांची टीम असेल, त्या पद्धतीने त्याला ती हँडल करायची असेल. त्याला साधारण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तर चार्ज ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम फॉर अॅन ऑर्गनायझेशन. म्हणजे सगळे जे सिस्टीमचे जे कॉम्प्युटर्स आहेत ते सगळं प्रॉपर सिस्टीम इन्फोर्स करणं, ऑर्गनायझेशनला वेगळ्या पद्धतीने ISP वाल्यांशी बोलणं, या पद्धतीची जे कामं असतात हे सगळे कामं IT मॅनेजरला करावे लागतात. त्याच्यानंतर सर्व्हर टेक्निशियन, तुम्ही जसे जसे पुढे जाल तर सर्व्हर टेक्निशियन, सर्व्हर हा मुळात आताच्या कंडिशनमध्ये सर्व्हर टेक्निशियन जो आहे हाही खूप मोठा जॉब आहे. सर्व्हर टेक्निशियन जो आहे, हा जॉब जो आहे तो हा सॅलरी त्याची जे आहे, साधारण 12 लाखापासून तर 25 लाखापर्यंत सॅलरी आहे किंवा त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त, CEO वगैरे या लेवलचे. सर्व्हरचे जॉब जे आहे, ते आता त्या पद्धतीने थोडेसे शिफ्ट व्हायला लागले आहे, कारण क्लाउड कॉम्प्युटिंग आलेलं आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग आल्यामुळे काय झालंय, की सर्व्हर जे आहेत हे क्लाउडवर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सर्व्हर टेक्निशियन हे दोघं जॉब एकत्र करेल आणि त्याच्यावरनं तो तो पुढे जाईल. म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी त्याला नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटरचा पण अनुभव पाहिजे, त्याला सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटरचा अनुभव पाहिजे, त्याच्यानंतर IT मॅनेजरचा अनुभव पाहिजे आणि सर्व्हर टेक्निशियन तर तो क्लाउड मॅनेजमेंट तर करणारच आहे. या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यापेक्षा त्याचा बेस जो आहे, तर बेस त्याचा काय आहे, IT सपोर्ट टेक्निशियन आहे. आपल्याला हे मंदिर जर म्हटलं, हे सगळं मंदिर जर आपण बघितलं, तर हे मंदिराचा जो पाया आहे तो IT सपोर्ट टेक्निशियन आहे. त्याच्यावर नेटवर्क सिस्टीम आहे, त्याच्यावर IT नेटवर्क मॅनेजर आहे आणि त्याच्यावर सर्व्हर टेक्निशियन आहे किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्या वरतून खालपर्यंत आलेल्या आहेत. बरोबर आहे? आपल्या त्यातल्या त्यात कोर्सचे डिटेल जर बघायचं झालं तुम्हाला, तर कोर्सचं ड्युरेशन आहे साधारण 3 महिन्याचं. जे ट्रेनर तुम्हाला ट्रेनिंग देणार आहेत ते साधारण 20 वर्षापासून या फील्डमध्ये आहेत. त्यांनी IT इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या ठिकाणी जॉब्स केलेले आहेत. मोठ्या अगदी किर्लोस्कर सारख्या कंपनीमध्ये पण काम केलेलं आहे आणि आता सिम्बॉसिसमध्ये काम करतायत. ट्रेनिंग मोड जे असणार आहे आपलं पूर्णपणे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन जर तुम्ही म्हणाल, की असं कसं? तर जो थेरॉटिकल पार्ट आहे, तो आपण सुरुवातीच्या 1 महिन्याभरामध्ये, 2 महिन्यामध्ये करतो साधारण आणि त्याच्यानंतर जसं तुम्हाला पॉसिबल होईल, जर तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल, तर पुण्यात येऊन तुम्हाला त्याच्यासाठी जर 2 महिन्याचा जो खर्च करण्याची गरज नाहीये, तर त्यासाठी तुम्ही जर पुण्याच्या बाहेर असाल, तर त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने क्लास होतो आणि जे पुण्यात असतात, ते इथे समक्ष आलात तरी त्यांनाही त्याच पद्धतीने त्या स्लाईडवर शिकवलं जातं. पण जो ऑफलाईन मोड आहे, ऑफलाईन जेव्हा म्हणतो आपण 1 महिन्याचा ऑफलाईन मोड आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं येऊन प्रॅक्टिस करायला लागते. त्याचं कारण असं आहे, की एक असं म्हटलं तुम्ही जर समजा, की मी हजारो पुस्तकं पोहण्यावर वाचलेले आहेत. पण कधी पाण्यातच उतरून पाहिलं नाही. पोहता येईल का हो? नाही येणार. का तर मी पाणी गार आहे, की थंड आहे, की गरम आहे, की काय आहे याच्याच विचारांमध्ये राहिलो. कधी त्या पाण्यामध्ये बुडेल का मरेल याच्यामध्ये पाण्यामध्ये उडी मारूनच पाहिली नाही. तर मला पोहता येईल का? नाही येणार. त्याचप्रमाणे
मी जर लांबूनच फक्त ते हार्डवेअर नेटवर्किंग फक्त चित्रांमध्ये पाहत राहिलो तर मला ते कंपोनंट कळणार कसे? मला ते जवळ पाहता येतील, मला त्या मदरबोर्डवर काम करता येईल, त्या मदरबोर्डवरचा सेन्सर प्रत्येक बघता येईल, ते सेन्सर तो फुगलेला आयसी कसा असतो हे दिसेल, फुगलेला कंडेन्सर कसा असतो हे दिसेल मला, जेव्हा तेव्हा मला त्याच्यातले प्रॉब्लेम कळतील आणि जेव्हा ते मी प्रॉब्लेम कळेल तेव्हा मी एक चांगला इंजिनियर होईल आणि ते प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून देईल. बरोबर आहे की नाही? आपल्या इथे आपण जे आहे आता स्टुडंटला साधारण 90% पर्यंत जॉब देतो. काही मुलं जे असतात त्यांना जे जॉब मिळालेले असतात ते त्यांना करायची इच्छा नसते. बरेच मुलं सिलेक्शन होतात पण ते जॉबमध्ये इंटरेस्ट म्हणजे त्या त्या पद्धतीच्या जॉबमध्ये इंटरेस्टेड नसतात, त्यामुळे ते ते नाकारतात. पण जर ज्यांना जॉब करायचा आहे ते इझिली जॉईन होतात. ओके, 3 महिन्यामध्ये त्यांना जॉब इझिली मिळतो. क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये आपण अ, आता सुरुवात केलेली आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगचं टेक्निक जे काय आहे त्या पद्धतीने इंट्रोडक्शन पार्ट जो आहे, AWS आहे, अजूर आहे, याचा गायडन्स पण करतो. अजूर चं गायडन्स करतो. त्याच्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये तुम्हाला जर काही करिअर करायचं असेल पुढे तर त्याच्यात पण आपण गायडन्स करतो. आपल्या कोर्समध्ये आपण क्लाउड कॉम्प्युटिंगचा साधारण इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे थोडा तो घेतलेला आहे. ओके, तुम्हाला काही ऍडमिशन बद्दल जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबर्सवर कॉल करून त्याची इन्क्वायरी करू शकता. बुकमार्क इन्स्टिट्यूटचं जे ऑफिस आहे ते ऑफिस नंबर 408 अरोरा टॉवर्स, 4th फ्लोअर, वेस्ट विंग, MG रोड, कॅम्प, पुणे. ओके, इथे आहे. नंतर तुम्हाला जर सिलेबस पाहिजे असेल जो कोर्समध्ये शिकवला जाणार आहे तो, तर या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकता. चॅटमध्ये टाकले असतील तर तेही मला तर आन्सर केलं जाईल. हा, बोला. प्लेसमेंट तुमचा आवाज नाही येते सर. क्रायटेरिया कसा आहे, म्हणजे कोणत्या लोकेशनला जॉब असणार? जॉब लोकेशन पुण्यातच असणार आहे किंवा बाहेर पण आउट पण आहे. सर ऑफलाईन मोडवर करायचं होतं आपल्याला क्लास. तुम्ही ऑफलाईन मोडवर करा, ऑनलाईन मोडवर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. थेरॉटिकल पार्ट जो आहे तो तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला इथे येऊन तुमचे येण्या जाण्याचा जो काही वेळ आणि पैसा दोघंही खर्च करायची गरज नाहीये. कारण यायचं म्हटलं म्हणजे निदान किमान तुम्हाला ट्रॅव्हलिंगची कॉस्ट तर काहीतरी लागेल ना, किमान ₹50 ₹100 रोजचे. हॅलो. सगळ्या सगळ्या लोकांचा हा विचार करूनच या पद्धतीने डिझाईन केलेला कोर्स आहे हा. हॅलो सर. हा, बोला. हा सर, म्हणजे स्टार्टिंगला आम्हाला विदाउट एक्सपिरियन्स फ्रेशर म्हणून जॉब लागणार ना? 100%. त्यासाठी सर काय बॅकग्राऊंड वगैरे नाही ना लागणार? नाही, काहीच नाही. नाही का? तर काही ठिकाण नाही का की गॅप वगैरे असतात किंवा बॅकग्राऊंड दुसरं असतं. हे बघा, काहीही असलं तरी जॉब हा लागतो की नाही? ज्याच्या त्याच्या भाग्यामध्ये जो जॉब लिहिलेला आहे तो त्याला मिळणारच आहे. अशी स्पेसिफिक कंडिशन वगैरे नाही नसतात ना? कंडिशन म्हणजे कसं, मला तुम्ही एलॅबोरेट करा, म्हणजे कसं मला तुमच्या मनात काय आहे ते जरा जर क्लिअर जर कळलं तर बरं होईल. ओके ओके, जर सर 3-4 वर्ष गॅप असेल, पहिला जॉब केला दुसऱ्या फील्डमध्ये आणि हे आता IT सेक्टर आलं नेटवर्किंग म्हणलं, हा, तर इथं फ्रेशर म्हणून आणि ह्याच्या अगोदर एक 4 वर्ष गॅप आहे. गॅप नाही, तो तुमचा गॅप नाही धरला जात ना, तो तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी सेक्टरमध्ये जॉब केलेला असतो की नाही? हो हो, पण जरी गॅपच असला, जरी जॉब केलाच नाही, राईट? काही केलं नाही, तुम्ही शेती केली असं सांगू शकतात ना त्या पिरियड मध्ये. हो, मग अगदी अगदी. त्याला काही प्रॉब्लेम नाही ना. आणि सर एक विचारायचं होतं आणखीन, की स्टार्टिंगला तर मला वाटतंय सर रिमोट जॉब मिळण्याची शक्यता आहे का यामध्ये?
रिमोट जॉब म्हणजे मी तरी प्रेफर करेल की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण हँड्स ऑन होत नाही एखाद्या गोष्टीवर तोपर्यंत तुम्ही रिमोट करू नये. म्हणजे हम्म. रिमोट अशा करता करू नये की बाबा जर पूर्ण डेस्कटॉपचं माहिती आहे, डेस्कटॉपचे पूर्ण नॉलेज तुम्हाला ज्या दिवशी येईल किंवा ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्ही रिमोट जॉब करण्याला हरकत नाही. का तर रिमोट म्हणजे काय की तुम्हाला समोरचा व्यक्ती दिसत नाही, समोरच्या मशीनवर का आहे, प्रॉब्लेम नेटवर्कचा आहे की सिस्टीमचा आहे, हे तुम्हाला जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सोल्युशन देऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि हे तुम्ही केव्हा करू शकता, जेव्हा तुमचा त्याच्यावर खूप सारा प्रॅक्टिस झालेली असेल तेव्हाच. हम्म. बरोबर. जर समजा तुम्ही लोकल लेवलला समजा कुठे डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियरचं काम केलं, कुठे समजा अगदीच म्हणतोय मी की एखाद्या ठिकाणी तुम्ही जर समजा याचं काम केलं, काय म्हणतात त्याला, शॉपवर काम केलं. शॉप म्हणजे हार्डवेअर नेटवर्किंगचं जे शॉप असतं जिथे सर्व्हिस प्रोव्हाइड केले जातात, तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कॉम्प्युटर येतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लॅपटॉप्स येतात. त्याला रिपेअरचं काम जर तुम्ही केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला तो बेनिफिट मिळतो की तुमच्या हाताखालून असंख्य प्रॉब्लेम्स जातात आणि असंख्य मॉडेल्स जातात वेगळे वेगळे. त्यामुळे बऱ्याचशा मॉडेलची जी माहिती असते ती तुम्हाला माहिती असते त्या ठिकाणी शॉपवर काम केल्यामुळे. बरोबर आहे की नाही? कारण तिथे येणारा प्रत्येक क्लायंट वेगळा असतो. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये काम केलं तर ऑफिसमध्ये काय होतं की ऑफिसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये असलेले 10-12 जे काय कॉम्प्युटर असतील किंवा 50 कॉम्प्युटर असतील जसं धरून त्याला, किंवा 50 लॅपटॉप असतील, तर त्या 50 लॅपटॉपच्या व्यतिरिक्त त्या 50 लॅपटॉपमधले जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त तर एकाच ब्रँडचे असतात किंवा एकाच मॉडेलचे असतात, एकाच साईजचे, एकाच कंपनीचे असतात. त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलर तुमचं जे नॉलेज आहे ते त्या पर्टिक्युलर ब्रँड पुरता मर्यादित होतं. बरोबर आहे की नाही? राईट सर. तर ते तसं न होता तुम्ही जर समजा व्हास्ट त्याच्यामध्ये हे केलं तर तुम्हाला ते पूर्ण ज्ञान मिळतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कुठलंही नंतर कुठल्याही वर्षी तुम्हाला जर वयाच्या जर शिफ्टिंग करायची वेळ आली तर त्यावेळेस तुम्ही इझिली करू शकता. कारण का तर तुमच्याकडे तेवढं नॉलेज असतं. तुमचे जे काय फोन नंबर्स वगैरे असतील इंटरेस्टेड जे काय असाल तुम्ही, तर त्यावेळेस एक तर तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता किंवा या फोन नंबर्सवर तुम्ही कॉल बॅक करून त्यांच्याकडनं ते घेऊ शकता बाकीचे डिटेल्स. ओके. कोणाचे काही प्रश्न आहेत का? टायमिंग जे असतं ते आपण संध्याकाळचं टायमिंग ठेवतो. संध्याकाळी 6 वाजेनंतर 6:30 वाजेनंतर साधारण क्लास होतो, ऑफलाईन ऑनलाईन दोघं. हा. तर ते टाइम मॅच नाही होत ना तुम्ही ते ठेवलेल्या क्लासचे. काय? का नाही होत? आता सध्या मी आता वर्किंगला आहे तर सर ते टाइम मॅच नाही होत मला. वर्किंगला काय? वर्किंग किती तुमचं? कुठे असतं वर्किंग? मी सध्या आता प्रोडक्शन लाईन मध्ये कंपनीमध्ये. मग आपला क्लास जो असतो तो संध्याकाळी 7 वाजेनंतर असतो, 6:30 पावणे 7 नंतर. तर डिग्री सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का? नाही नाही नाही, अगदी 10वीचा मुलगा सुद्धा करू शकतो. फक्त अट एकच आहे की त्याने 18 वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजे. तर 100% जॉब कंपल्सरी तर आहे का? प्लेसमेंट तर आहे का सर? आता मला सांगा, पहिली जी स्लाइड तुम्ही बघितली असेल, पे आफ्टर प्लेसमेंट म्हटलेलं आहे की नाही, इथे पण म्हटलेलं आहे येस सर. तुम्हाला जॉब मिळाल्याशिवाय तुम्ही आम्हाला पे करणार आहे का? नो सर. मग
मग 100% जॉब आम्हाला जर आमचे टोटली आम्हाला जर ऐका ना एक मिनिट, आम्हाला जर क्लासचे पैसे हवे असतील म्हणजे क्लासचे रिफंड काय म्हणतात त्याला, तुमची फी तुमच्याकडनं हवी असेल तर तुम्हाला जॉब देणं गरजेचं आहे. येस सर. तर टोटली कोर्सचा फी किती आहे सर? मी तेच म्हटलं की कोर्सच्या फी बाबत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही ऍडमिशन बाबत 90 49 11 67 37 या नंबरवर ओके कॉल सर. करा. हा, मंगेश सर असतील तिथे, त्यांच्याशी बोलून घ्या. किंवा जर मराठीत सांगायचं झालं तर 9049116737. बरोबर आहे? ओके सर. ओके. हा. आणि क्लास पूर्ण आपला मराठीत होतो. ओके सर. ज्या ठिकाणी सर काही डेली किती तास होतो क्लास आपला? डेली ऑनलाईन जर असेल तर ऑनलाईन 1 तास होतो. अच्छा. डेली ऑनलाईन क्लासचं जे टायमिंग आहे ते 8 ते 9 पर्यंत असतं ओके. ऑनलाईन क्लासचं. आणि जेव्हा तुम्ही ऑफलाईन येतात तेव्हा 6:30 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत असतं. ओके सर. तुम्ही तुमचे नंबर, मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी चॅटमध्ये टाकू शकता की जेणेकरून आमची ऍडमिशन टीम तुमच्याशी बोलेल. ओके सर. ओके. LMS फॅसिलिटी अजून चालू नाहीये, पण सध्या चालू करण्याचा विचार आहे. लवकरच चालू होईल. पण जे रेकॉर्डेड व्हिडिओ असतात ते तुम्हाला गुगल ड्राईव्ह थ्रू शेअर केले जातात. तुम्हाला ते बघायला मिळू शकतात रेग्युलरली. कारण आपले सगळे लेक्चर जे असतात ते आपण रेकॉर्ड करतो. ऑफलाईन असू देत किंवा ऑनलाईन असू देत. मिस्टर रणजित व्यवहारे आहेत का मीटिंग मध्ये? निघाले वाटतं. ओके. सेशन हिंदी हिंदीमध्ये नाही, हिंदीमध्ये होऊ शकतं. क्लास सुरू झाल्यापासून प्रॅक्टिकलसाठी लॅपटॉप जो आहे तो साधारण तुम्हाला दीड महिन्यानंतर लागेल. 2 महिने तरी लागेल, 2 महिन्यानंतर. ते पहिले 2 महिने थेरॉटिकल पार्ट आहे नंतर. पण जर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तुम्ही जर समजा रेग्युलर सेशनसाठी बसलात तर तुम्हाला बरं पडेल, कारण तुम्हाला ते मोबाईलवर बघणं छोट्या स्लाइडमध्ये ते तितकंसं क्लिअर दिसत नाही. रूम वगैरेचं म्हणजे मला नाही कळलं. मिस्टर अभि, तुम्ही जळगावचे आहे, मी पण जळगावचाच आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला इथे पुण्यामध्ये जर समजा क्लास झाल्यानंतर जर तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता की इथे पुण्यामध्ये. तुम्हाला कमी याच्यामध्ये रूम जिथे कॉट बेसिसवर वगैरे तुम्हाला साधारण 5-1 हजारापर्यंत रेंट आणि बाकी हे असं मिळू शकतं, किंवा त्याच्याही पेक्षा कमी. जेवणा खाण्याचे काय जे असतील ते ते 5-1 हजार, असे साधारण 10,000 रुपये तुम्हाला मंथली लागतील त्यावेळेस. ओके.
तुमचे नंबर टाकून द्या तुम्ही चॅटमध्ये, म्हणजे मला ऍडमिशन टीम तुम्हाला कॉल करता येईल. अभि, तुमचा नंबर टाकून द्या क्लास याच्यामध्ये, चॅटमध्ये. मोबाईल नंबर तुमचा. ओके. अक्षय शिरोळे. पॅकेज साधारण तुम्हाला जर समजा डेस्कटॉप सपोर्ट, आता तुमचा जर काही दुसरा अनुभव असेल, बाकीचं शिक्षण काय झालेलं आहे ते मला माहित नाहीये, पण जर समजा तसं असेल तर त्या याच्यामध्ये साधारण पॅकेज जे मिनिमम जे आहेत आता सध्या साधारण 1.8 पासून तर 3.5 पर्यंत तर इझिली जातात स्टार्टिंगला, सुरुवातीला. आता ते तुमच्या इंटरव्ह्यू स्किलवर आहे, तुम्ही इंग्लिश म्हणा किंवा जे काय तिथे प्रेझेंट करतात त्या याच्यावर डिपेंड आहे. ओके. जॉब मित्रा, जॉब परमनंट आणि जॉब काय म्हणतात त्याला, परमनंट किंवा हे जे आहे असं काही नाहीये. तुम्ही ज्यावेळेस जॉब करतात ना, जॉब तुम्हाला परमनंट 1 महिनाभराचं प्रोबेशन, 1 वर्षभराचं प्रोबेशन मिळतो, 1 वर्षभराचं प्रोबेशन मिळतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी जॉब तुम्ही कंटिन्यू करतात. पण IT क्षेत्र असं आहे की तुम्ही इथे दर वर्षी किंवा दर 2 वर्षांनी तुम्ही जर स्विच केलं तर तुम्हाला बेटर ऑपॉर्च्युनिटीज मिळत राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमची ग्रोथ होते. तुम्ही एकाच ठिकाणी अडकून राहण्यापेक्षा तुम्ही जर साधारण सुरुवातीचे जे तुमचे 5-7 वर्ष आहे याच्यामध्ये जर तुम्ही मुवमेंट चालू ठेवली कंटिन्यू शिफ्टिंगची, एक कंपनी, दुसरी कंपनी, तिसरी कंपनी, असं जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला त्याचा बेनिफिट जास्त चांगला मिळतो आणि तुमचं जे पॅकेज आहे किंवा तुमची जी सॅलरी आहे ही डबल होते. ओके. हो. स्टार्टिंग पोझिशन साधारण डेस्कटॉप इंजिनियरच मिळेल. कदाचित एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये तुमचं नॉलेज चांगलं असेल, सगळं तुमचं झाल्यानंतर जर समजा तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमचं रिझ्यूम वगैरे पाहून आणि त्याच्यानंतर जर समजा कंपनीला वाटलं तुम्हाला चांगला जॉब ऑफर करावा तर कंपनी तुम्हाला चांगली जॉब ऑफर पण करू शकते. मगाशी सांगितलं ना मी, सॅलरी किती मिळेल, तर आता 1.8 पासून तर तुमची म्हणजे साधारण 15 ते 30 हजारापर्यंत, 15,000 ते 30 हजारापर्यंत. 15 पेक्षा जास्त, 1.8 म्हणजे 15 पेक्षा जास्तच होतं ते, पण मी एक जस्ट सांगितलं. इंटरव्ह्यू प्रिपरेशनची आणि रिझ्यूमची तयारी पण करून घेतली जाते आपल्याकडे. आपल्याकडे HR चे लोक येतात, HR चे लोक तुम्हाला गायडन्स करतात की कसं बोलायचं. अगदीच जर समजा एखाद्याला प्रॉब्लेम असेल बोलायचं कसं किंवा काय, आपण जे लेक्चर आपले होतं त्या याच्यानुसार जसे डेस्कटॉप सपोर्टला काय काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, काय बोलायचं याच्यापेक्षा काय नाही बोलायचं हे महत्वाचं असतं. तेही आपण जे प्रॅक्टिसमध्ये तुमच्याकडनं करून घेतो. जेव्हा समजा इन्स्टॉलेशनची प्रॅक्टिस चालू असेल तर तेव्हा इन्स्टॉलेशनला वेळ लागतो किंवा इन्स्टॉलेशन व्हायला जो काय अर्धा तास मध्ये वेळ असतो की इन्स्टॉलेशन चालू आहे, तर ऑब्झर्वेशनच्या व्यतिरिक्त अजून जो काय वेळ असतो तर तो वेळ तुम्हाला हे गायडन्स केलं जातं की काय काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. ओके. एखादा प्रॉब्लेम तुमच्याकडे आला तिकिटिंगचं जे आहे, तर तिकिटिंगच्या साठी आपल्याकडे आपण मॅनेज इंजिन म्हणून एक तिकिटिंग टूल आहे, त्याच्यावर किंवा जिरा म्हणून पण आहे, तर त्या दोघांवर आपण जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ते त्याची कन्सेप्ट क्लिअर केली जाईल, तुम्हाला शिकवलं पण जाईल. न्यू बॅच जी आहे ती आपली लवकरच चालू होते 1 तारखेपासून.
त्यामुळे म्हणूनच तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता तुमचे नंबर जे आहेत ते चॅटमध्ये टाका, की जेणेकरून ऍडमिशन टीम तुम्हाला कॉल बॅक करेल आणि तुमचं सीट बुक करेल. कारण आपण लिमिटेड ऍडमिशन देतो का, तर पर्सनली सगळ्यांकडे लक्ष देता यावं म्हणून. ओके, चला, गुड नाईट. काही क्वेश्चन नसतील तर डेस्कटॉप आणि सीसीएनए सगळंच त्याच्यामध्ये कव्हर होतं ना. नेटवर्किंगचा पण पार्ट होतो, सीसीएनएचा सगळा सिलेबस कव्हर होतो. सीसीएनएचं जे सर्टिफिकेट असतं, जे ग्लोबल सर्टिफिकेट मिळतं, त्याच्यासाठी तुम्हाला भले मार्गदर्शन करून देईल की तुम्हाला जर समजा त्या एक्झामसाठी प्रिपेअर व्हायचं असेल किंवा बसायचं असेल तर तुम्ही ते बसू शकता. ओके, तुम्हाला आफ्टर इवन इवन तुम्ही जर आमच्याकडनं प्लेस झालात एखाद्या ठिकाणी आणि जर समजा एखादी ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडे अशी असेल की जिथे एक्सपिरियन्स पाहिजे, समजा आता तुम्हाला कोर्स करून तुम्हाला वर्ष झालं असेल आणि जर नंतर वर्षभरानंतर एखादी ऑपॉर्च्युनिटी अशी आली की बाबा तुमच्यासाठी की तुमचा एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स पाहिजे आम्हाला, तर त्याला पण आपण करून देऊ शकतो, म्हणजे ते पण हे करू देऊ शकतो. ओरॅकल, लिनक्स, जावा डाउनलोड कसं करायचं हे आपण शिकवतोच. ओरॅकलचा तर विषयच नाहीये किंवा लिनक्सचा पण विषय नाही. लिनक्स आपण इन्स्टॉल करणं शिकवतो, जावा इन्स्टॉल करणं शिकवतो. आपण इन्स्टॉलेशनचा जो पार्ट आहे ना, हा सगळा घेतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. इवन जर तुम्हाला तुमची स्पेसिफिक हे असेल की ओरॅकल इन्स्टॉल कसं करायचं, तर ते पण आपण करून देऊ शकतो, सांगू शकतो. ओके, एसक्यूएल वगैरे. सर्व्हर इन्स्टॉलेशन शिकवतो आपण. आणि इन्स्टॉलेशनवर तुम्हाला तुमचा पेन ड्राईव्ह आणावा लागतो फक्त. एक अट आहे, अट म्हणजे एक भविष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, की तुम्ही स्वतः तो पेन ड्राईव्ह कसा बनवायचा, बुटेबल पेन ड्राईव्ह कसा बनवायचा, सॉफ्टवेअर डाउनलोड कसे करायचे, हे सगळं सगळं तुम्हाला इथे शिकवलं जाईल. तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला स्वतः ते करून पाहायचंय, तुम्ही स्वतः ते करायचंय, म्हणजे जेणेकरून तुमचा त्याच्यावर हँड्स ऑन होईल, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस जास्त होईल. मी फक्त आणि फक्त ट्रेनिंग देणार आहे, कारण मला ते येतं. मी तुम्हाला 10 वेळा करून दाखवलं तर त्याच्यात काही मतलब नाहीये, म्हणजे त्याच्यात तुम्ही शिकणार नाहीये. मी टोटली हे जे शिकवताना प्रॅक्टिकल ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते सगळे मुलंच करतात. मी फक्त आणि फक्त तिथे उपस्थित असतो, बाकी काही नाही. रुफस पण होतं, मीडिया कन्व्हर्टर पण होतं. याचं मीडिया बुटेबलचं जे सॉफ्टवेअर आहे ना मायक्रोसॉफ्टचं, ते पण त्याच्याने पण होतं मीडिया क्रिएटर. अगदी बायस सेटअप पासून तर नेटवर्किंगच्या कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत सगळं 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 शिकवलं जातं. डॉस कमांड, नेटवर्कच्या कमांड, या सगळ्या या पण त्याच्यात घेतल्या जातात. ओके, चला, गुड नाईट. क्लासमध्ये भेटूच. ओके, थँक यू एव्हरीवन फॉर युअर सपोर्ट. ऍडमिशनसाठी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ऍडमिशन घेऊ शकतात. ओके, चलो बाय.